एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री इथून डिरेक्टली वन क्वेश्चन येतो. चॅप्टर खूप लेंदी आहे पण सगळे पॉईंट्स इम्पॉर्टंट नाही आहेत. जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते जस्ट अंडरलाईन मी केलेत. फर्स्ट ऑफ ऑल ॲटमॉस्फेरिक पोल्युशन. इथे आपण ट्रोपोस्फेरिक पोल्युशन बघूया. आपल्याला माहिती आहे गुड ओझोन असतो आणि बॅड ओझोन असतो. तो जो बॅड ओझोन असतो तो ट्रोपोस्फिअर लेअरमध्ये असतो आणि जो गुडवाला असतो तो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो. इथे स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअरचं लोकेशन दिलं आहे. तो ट्रोपोस्फिअर असतो द लोएस्ट region of atmosphere in which the human beings along with the other organism live is known as troposphere. It extends up to the height of 10 km from the sea level. Above the troposphere, between 10 and 50 km above sea level, lies the stratosphere. Troposphere is a turbulent and dusty zone containing air and much water vapor and clouds. This is the region of strong air movement and cloud formation. The stratosphere, on the other hand, contains dinitrogen, dioxygen, ozone, and little water vapor. Atmospheric pollution is generally studied as tropospheric and stratospheric pollution. The presence of ozone in the stratosphere prevents about 99.5% of the sun's harmful UV radiations from reaching the earth's surface, thereby protecting the humans and other animal from its effect. इथे आपल्याला काय सांगितलं आहे, 2 लेअर आहेत आपले, ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर. जिथे ह्युमन बिंग्स राहतात आणि वरती अबाउट 10 किलोमीटर्स टू 50 किलोमीटर्स दॅट इज ट्रोपोस्फिअर. तिथे क्लाउड वगैरे डस्टी रिजन असतं, त्याच्यावरती स्ट्रॅटोस्फिअर. तर ॲक्च्युली स्ट्रॅटोस्फिअर इज बिटवीन 10 and 50 and ट्रोपोस्फिअर एक्सटेंड्स अप टू 10. इथे आपण ट्रोपोस्फेरिक पोल्युशन बघूया. Solid or the gaseous particles in the air cause the tropospheric pollution. First is the gaseous or the air pollutants. The oxides of sulfurs. The sulfur oxide काय काय करतात? अस्थमा, ब्रॉन्कायटिस, एम्फायसेमा. आईजला काय करतात? टीअर्स, रेडनेस आणि स्टिफनेस ऑफ द बर्ड्स प्लांट्समध्ये विच इव्हेंच्युअली फॉल्स ऑफ फ्रॉम द प्लांट. तर ते याद काय ठेवायचं? स्टिफनेस ऑफ द बर्ड कोण कॉज करतं? दॅट इज सल्फर डायऑक्साईड. हा जेईमध्ये एकदा क्वेश्चन आलेला सीधा. ह्याच्यानंतर ही रिॲक्शन दिली आहे का सल्फर डायऑक्साईड ऑक्सिजन डायऑक्साईडसोबत कंपाऊंड करून SO3 गॅस बनवते. नंतर पेरॉक्साईड पण बनू शकतं आणि हायड्रोजन सल्फाईड पण बनू शकतं. तर ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन ह्याच्यामध्ये याद काय ठेवायचं आहे? A high concentration of NO3 damages the levels of plant and retard the rate of photosynthesis. Acute respiratory diseases in children and harmful to various textile fibers and metals. सल्फरमध्ये आपण काय बघितलेलं? अस्थमा, ब्रॉन्कायटिस, एम्फायसेमा, रेडनेस अँड द टिअरनेस ऑफ आईज. नंतर प्लांट्समध्ये स्टिफनेस ऑफ फ्लावर्स बर्ड करतं ते. वेअरॅज नायट्रोजन ऑक्साईड काय करतं? हे प्लांटमध्ये लीव्स ऑफ प्लांट्स अँड रिटार्ड इट डॅमेजेस द लीव्स ऑफ द प्लांट्स अँड रिटार्ड द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मेन साईड द लीव्स असते, तिथे जर डॅमेज केलं तर लेवल फोटोसिंथेसिसची कमी होणार. अक्यूट रेस्पिरेटरी डिझीजेस इन चिल्ड्रन कॉज करतं. आणि व्हेरियस टेक्स्टाईल फायबर्स आणि मेटलसाठी ते हार्मफुल असतं. ह्याच्यानंतर हायड्रोकार्बन्स जर फ्युअल एफिशियंटली बर्न नाही झालं, नाही तर कम्प्लीट कंबशन नाही झालं, तर हायड्रोकार्बन्स रिमेन राहतात. दे कॉज कॅन्सर्स. दे हार्म प्लांट्स बाय कॉझिंग एजिंग, ब्रेकडाऊन ऑफ द टिश्यूज अँड शेडिंग ऑफ द लीव्स, फ्लावर्स अँड ट्विग्स. तर हायड्रोकार्बनमध्ये ह्युमन्समध्ये ते सीधा कॅन्सर कॉज करतात, वेरॅज प्लांट्समध्ये त्यांचं एजिंग आणि ब्रेकडाऊन करतात, सीधा शेडिंग ऑफ द लीव्स अँड फ्लावर्स होतं. तर पहिले हायड्रोकार्बन्समध्ये आपण बघू ऑक्साइड्स ऑफ कार्बन. दॅट इज नॉट हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोजन कार्बन कंपाऊंड. आणि नेक्स्ट कॅटेगरी इज ऑक्साइड्स ऑफ कार्बन. द फर्स्ट इज आपलं कार्बन मोनोऑक्साईड. आपण रेस्पिरेशनमध्ये बघितलं आहे कार्बन मोनोऑक्साईडची ॲफिनिटी टुवर्ड्स ऑक्सिजन इज मच मोर देन कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजनमध्ये हिमोग्लोबिन असतं, तर हिमोग्लोबिन सोबत ते कंबाईन होऊन कार्बॉक्झी हिमोग्लोबिन बनतं. CO2 असेल तर कार्बायमनो.
CO असेल फक्त तर कार्बॉक्झी हिमोग्लोबिन which is 300 times more stable than the oxygen hemoglobin. The stability rate पण खूप high. The concentration of carboxy hemoglobin reaches about 3 to 4%. The oxygen carrying capacity of blood is greatly reduced. The थोडंसं percentage पण of carboxy hemoglobin will lead to a reduction in the oxygen carrying capacity of the blood. This causes deficiency in oxygen causes headache, weak eyesight, nervousness and cardiovascular disorders because enough oxygen brain heart पर्यंत पोहोचणार नाही. So these will be the side effects. This is the reason why people are not advised to smoke. In pregnant women who have the habit of smoking, the increased CO level in the blood may induce premature birth, spontaneous abortions and deformed babies. The carbon monoxide side effects आहेत. After this, carbon dioxide gas is confined to troposphere only. Stratosphere मध्ये कार्बन डायऑक्साईड नसतो, ओनली ट्रोपोस्फिअर मध्ये असतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.0% असतं बाय व्हॉल्यूम ऑफ द ॲटमॉस्फिअर. खूप नेग्लिजिबल कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि ते CO2 कसं रिलीज होतं, तर बर्निंग ऑफ फ्युअल्स, आपलं रेस्पिरेशन वगैरे वगैरेनी CO2 रिलीज होतं. आफ्टर दिस ग्लोबल वॉर्मिंग अँड ग्रीन हाऊस इफेक्ट. इथून हे सगळं तर बायोचं लास्टवाला चॅप्टर आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, त्याच्यातलं हे सगळं सिमिलर आहे. तर इथे विल नॉट जस्ट रीड आउट दिस बिकॉज नॅचरल ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, लाईक अर्थवर सनरेज पडतात, सम ऑफ देम आर रिफ्लेक्टेड वेर सम ऑफ देम आर ट्रॅप्ड. त्याच्यामुळे अर्थचं एक स्पेसिफिक टेम्परेचर मेंटेन्ड होतं. दॅट इज नथिंग बट द ग्रीन आउट इफेक्ट. पण इथे आता काय झालं आहे, आता ग्रीन हाऊस गॅसेस कुठले आहेत विच कॉजेस ग्रीन आउट इफेक्ट, जसं काय मिथेन, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स एक्सेट्रा. आता इवन नायट्रस ऑक्साईड, तिथे 12च्या त्या चॅप्टरमध्ये टेबल आहे एक कॉन्सन्ट्रेशन, तर CO2चं किती पर्सेंट, मिथेन किती, नायट्रस ऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. तर इथे आपल्याला क्लोरोफ्लोरोकार्बन्स आर मॅन मेड इंडस्ट्रियल केमिकल्स यूज्ड इन कंडिशनिंग एक्सेट्रा. एअर कंडिशनर्समध्ये असतात, रेफ्रिजरेटर्समध्ये असतात. CFCs आर ऑल्सो डॅमेजिंग द ओझोन लेअर. Nitrous oxide occur naturally in the environment. In recent years, their quantities have increased significantly due to the use of chemical fertilizers. तर इथे काय सांगितलं आहे, CFC, नायट्रस ऑक्साईड दॅट इज N2O, हे सगळ्यांच्या इन्क्रीज रेटमुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढली आहे. बिकॉज हे लोक स्ट्रॅटोस्फिअरिक ओझोन दॅट इज अ गुड ओझोन त्याला डिप्लीट करत आहेत. देअरफॉर अर्थचं टेम्परेचर वाढत चाललं आहे. इथे त्याचे लास्ट लाईनमध्ये सांगितलं आहे, इन्क्रीज इन द ग्लोबल टेम्परेचर इन्क्रीजेस द incidence of infectious disease like dengue, malaria, yellow fever, sleeping sickness. So warm temperature is favorable for for the growth of many microorganisms. तर जर टेम्परेचर वाढलं तर त्या मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ आणि रिप्रोडक्शन रेट पण वाढणार. सो दीज ऑल डिसीजेस आर इन्क्रीजिंग. त्याच्यानंतर ॲसिड रेन. नॉर्मल एअर रेनचं pH इज 5.6. that is acidic, that is not neutral, that is acidic due to the presence of H+ ions formed by the reaction of rainwater with carbon dioxide present in the atmosphere. Normal rainwater पण acidic असतं, that is 5.6 because of the H+ ions which are present by the reaction of normal water with atmospheric carbon dioxide. बायकार्बोनेट नाही तर नुसतं कार्बोनेट बनतं. आता जर वॉटर ड्रॉपलेट्स बिलो 5.6 लाईक त्याचं जर pH 5.6हून कमी दॅट इज मोर ॲसिडिक झालं, दॅट इज नोन ॲज ॲसिड रेन. तर ॲसिड रेनमधले 2 मेन गॅसेस कुठले आहेत, इट इज सल्फर डायऑक्साईड अँड दॅट इज आपला हायड्रोजन सल्फाईड नाहीतर HNO3. Ammonium salts are also formed and can be seen in atmospheric haze. Aerosol from the fine particles. Aerosol particles of oxides or ammonium salts in raindrops result in a wet deposition.
SO2 can be observed directly on the both solid and liquid ground surfaces and is just deposited as dry deposition. इथून आता हा क्वेश्चन येऊ शकतो का, वेट डिपॉझिशन काय, ड्राय डिपॉझिशन काय. तर अमोनियम सॉल्ट्स असतात ते ॲटमॉस्फेरिक हेज लाईक एरियसोलसारखे असतात, दॅट इज वेट डेपोजिशन. वेरएज SO2चं असतं दॅट इज ड्राय डेपोजिशन. ते वरच्या पॅराग्राफमध्ये मार्क नाही केले पण तिथे एक इम्पॉर्टंट आहे. Oxides of nitrogen and sulfur, which are acidic in nature, can be blown by wind along with the solid particles and finally settle down either on the ground as a dry deposition on water or fog and snow as a wet deposition. हे ड्राय आणि वेट बद्दल दिले. इथे SO2 आणि NO2 ची रिॲक्शन विथ वॉटर अँड ऑक्सिजन सांगितले. आणि युजली पोल्युटेड एअर युजली कंटेन्स पार्टिक्युलेट मॅटर दॅट कॅटलायझेस द ऑक्सिडेशन. त्यांचं ऑक्सिडेशन झाल्यावर आपल्याला रिस्पेक्टिव्ह त्यांचे गॅसेस भेटतात. ॲसिड रेनमध्ये काय होतं, इट वॉशेस अवे द न्यूट्रिएंट्स नीडेड फॉर देअर ग्रोथ. हे प्लांट्सच्या केसमध्ये होतं. रेस्पिरेटरी एलिमेंट्स इन ह्युमन बीइंग्स अँड ॲनिमल्स. ॲक्वाटिक इकोसिस्टमला पण ते एफेक्ट करतं. इट करोड्स पाईपलाईन्स resulting in the leaching of heavy metals such as iron, lead, copper into drinking water. पाईपलाईन्समध्ये कॉन्स्टिट्युएंट असतात आयर्न, लीड अँड कॉपरचे. जर त्यांचं करोजन झालं तर इट विल कंटॅमिनेट द ड्रिंकिंग वॉटर विच इज लाईक ट्रान्सपोर्टेड थ्रू देम. ताजमहल अँड ॲसिड रेट. तर ताजमहलमध्ये हाय लेवल्स ऑफ सल्फर अँड नायट्रोजन ऑक्साईड्समुळे ताजमहलचं मार्बल इज गेटिंग कंटॅमिनेटेड, दॅट इज येलो होत चाललं आहे. तर तिथे रिझल्टिंग ॲसिड रेन रिॲक्ट्स विथ द मार्बल. मार्बल इज आपलं CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोजन सल्फाईडची जर रिॲक्शन दाखवली तर कॅल्शियम सल्फेट बनतं आणि H2O CO2 रिलीज होतं. मथुरा रिफायनरी तिथे टेकन सुटेबल मेजर्स टू चेक द एमिशन ऑफ टॉक्सिक गॅसेस. पार्टिक्युलेट पोल्युटंट्स आपण हे सगळे एअरवाले बघितले. आता पार्टिकलचे बघू. स्मोकमध्ये दॅट इज सॉलिड ऑर लिक्विड पार्टिकल्स आर फॉर्म ड्युरिंग कंबशन. डस्टमध्ये फाईन सॉलिड पार्टिकल्स असतात ओव्हर 1 micrometer in diameter. Some typical example of this particulate emission काय असतात, ॲश, फ्लाय, सिमेंट वगैरे. Mists are produced by particles of spray liquid and by condensation of vapors. Example are sulfuric acid mist and herbicides and insecticides that miss their targets travel through air and form mists. Mist म्हणजे एकदम minute water particles which travel to several meters. Fumes पण consider of particulate pollution मध्ये. आफ्टर दिस लेड इंटरफेअर्स. हा तर इथे लेडवाला पोल्युशन सांगितलं आहे. तर लेड इंटरफेअर्स विथ द डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ रेड ब्लड सेल्स. हे लेडचा साईड इफेक्ट आहे. स्मॉग. तर स्मॉग इथे 2 टाईपचे असतात. इथून एक क्वेश्चन येऊ शकतो. क्लासिक स्मॉग ऑकर्स इन कूल ह्युमिड क्लायमेट. इट इज अ मिक्सचर ऑफ स्मोक, फॉग अँड सल्फर डायऑक्साईड. Chemically it is reducing mixture and so it is called as reducing smog. Classic smog, cool and humid climate, mixture of smoke, fog and sulfur dioxide. Chemically it is reducing in nature, so it is reducing fog. Photochemical smog occurs in warm, dry and sunny climate. The hydrocarbons and nitrogen oxides are responsible for it. Photochemical smog has high concentration of oxidizing agents and is therefore known as oxidizing smog. Classic is reducing, photochemical is oxidizing. Classic contains sulfur dioxide whereas photochemical consists hydrocarbons and nitrogen oxides. After this formation of photochemical smog, so N2 that is nitrogen dioxide UV rays मध्ये NO आणि O देते. Oxygen atoms are very reactive and combine with O2 in the air to produce ozone, but this ozone is formed in the troposphere, that is the bad ozone.
So the ozone formed in the above reaction reacts rapidly with the NO formed in the reaction and reaction 1 to generate NO2. NO2 is a brown gas and at sufficiently high levels can contribute to a haze. So NO2 is a brown gas. हा क्वेश्चन maybe twice asked झाला का या रिएक्शन मध्ये जो गॅस बनतो त्याचा कलर काय आहे. NO2 is a brown gas. Ozone is a toxic gas and both NO2 and O3 are strong oxidizing agents and can react with unburned hydrocarbons in the polluted air. Hydrocarbon ची reaction सांगितली and it leads to the formation of compounds such as pan, acrolein, etc. Effects of photochemical smog. The common components of photochemical smogs are ozone, nitric oxide, acrolein, formaldehyde and pan. आता इथे प्रॉब्लेम्स काय आहेत. हेडेक, चेस्ट पेन, ड्रायनेस ऑफ थ्रोट्स, कफ अँड डिफिकल्टी इन ब्रीदिंग, cracking of rubber, excessive damage to the plant life, corrosion of metals, buildings, fibers, painted surface, etc. etc. After this, photochemical smog can be controlled. The primary precursors of the photochemical smog such as NO2 and ozone and hydrocarbons. I guess this word is hydrocarbons. तर हे सगळ्यांचं रिडक्शन कंट्रोल केलं एमिशन कंट्रोल केलं पाहिजे. आफ्टर दिस सर्टन प्लांट्स सच एज पायरस, जुपिनारस, क्विरस, पायरस and vitis can metabolize nitrogen oxide and therefore their plantation could help in this matter. After this is stratospheric pollution. तर इथे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जे ओझोन ब्रेक होतं आहे दॅट इज इट्स पोल्युशन. ह्याच्यामुळे स्किन कॅन्सर कॉज होतो दॅट इज मेलोनोमा. इथे या सगळ्या रिॲक्शन दिलेत का क्लोरोफ्लोरोकार्बनमधलं क्लोरीन कसं फ्री रॅडिकल बनवतो, हाऊ इट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन वगैरे वगैरे. तो दिस क्लोरीन रॅडिकल्स जे रिलीज होतात स्ट्रॅटोस्फिअरमध्ये डॅमेज करतात ओझोन लेअर. ओझोन होल इज नॉट अ होल, इट इज द थिनिंग द ओझोन लेअर अबव द अँटार्क्टिक सरफेस. तर इथे क्लोरीनची ही रिॲक्शन दिली आहे. नायट्रोजन डायऑक्साईड अँड मिथेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन मोनोऑक्साईड. सो ही सगळी जस्ट रिॲक्शन दिली आहे आपल्या गामध्ये. क्लोरीन फ्री रॅडिकल बनवून ऑक्सिजनला ओझोनमधनं ब्रेकडाऊन करून मॉलिक्युलर ऑक्सिजन बनवतं आणि मॉलिक्युलर ऑक्सिजन फर्दर कॅटलाइज करतं रिॲक्शन. आफ्टर दिस effects of depletion of the ozone layer, UV radiations damages paints and fibers causing them to fade faster. Water pollution. Causes of water pollution are pathogens, Escherichia coli, Streptococcus वगैरह वगैरह सगळे बॅक्टेरियाज आहेत. ऑर्गॅनिक वेस्ट आहे बायोडिग्रेडेबल, लाईक आपण जे आपलं फिसिस वगैरे सगळं जातं दॅट कॉन्स्टिट्युएंट्स ऑर्गॅनिक वेस्ट. तर इथे काहीतरी लेवल दिली आहे अबव. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन ऑफ वॉटर इज बिलो 6 parts per million द ग्रोथ गेट्स इनिबिटेड. तर BOD, तर जितका BOD जास्त तितकं वॉटर इज मोर पोल्युटेड. The amount of BOD in the water is the measure of the amount of organic material in the water in terms of how much oxygen will they require to break it down biologically. So more organic material असेल तर more is polluted the water, so more is the BOD. Chemical pollutants वॉटरमध्ये कुठले असतात कॅडमियम, मर्क्युरी अँड निकेल. फर्टिलायझर्स थ्रू हे रिलीज होतात. फर्टिलायझर्समध्ये फॉस्फेट्स असतात. नंतर तर नॅचरल एजिंग होते दॅट इज नोन ॲज युट्रॉफिकेशन. हे आपण बायोच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. बिकॉज युट्रॉफिकेशन इज नथिंग बट द न्यूट्रिएंट एनरिचमेंट ऑफ सम वॉटर बॉडी. एक्सेसिव्ह न्यूट्रिएंट एनरिचमेंट असते विच डिस्टर्ब्स द करंट लिव्हिंग सिस्टम. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स फॉर ड्रिंकिंग वॉटर. तर फ्लोरीनचं इथे सांगितलं आहे का इतक्या लेवलून कमी असलं पाहिजे. The enamel of the surface of the teeth मध्ये into much harder fluoropatite. हे सगळं इथे खूप काय इन्फॉर्मेशन दिले. जनरली क्वेश्चन इथून येत नाही. वन टाइम रिडिंग इज इनफ.
आफ्टर दिस लेडबद्दल सांगितलं. आपण लेडनी काय काय होतं ते बघितलं मागे. सल्फेट आहे, नायट्रेट आहे. आता नायट्रेटमध्ये इम्पॉर्टंट हे काय, एक्सेस नायट्रेट इन द ड्रिंकिंग वॉटर कॅन कॉज डिसीजेस सच ॲज मिथेनोग्लोबिमिया, दॅट इज ब्लू बेबी सिंड्रोम. तर नायट्रेट जर एक्सेस असेल तर ब्लू बेबी सिंड्रोम होतं, दॅट इज ग्लोबेमिया. बाकी इथे इम्पॉर्टंट काही नाही आहे. सॉईल पोल्युशन तर आपल्या माहिती फर्टिलायझर्समध्ये पेस्टिसाइड्स वगैरे वगैरे मग सॉईल पोल्युशन होतं. इथे सोडियम क्लोरेट, सोडियम आर्सेनेट अँड मॅनी अदर्स हे सगळे कॉन्स्टिट्युएंट करतात. सॉईल पोल्युशनला हर्बिसाइड्स वगैरेमध्ये असतात. आता इंडस्ट्रियल वेस्ट ते डिरेक्टली विच इज लिव्ज इन द फार्म वगैरेमध्ये डायरेक्ट सोडतात, त्याच्याने पण पोल्युशन होतं. स्ट्रॅटेजीज दिले आहेत तर इथे वेस्ट मॅनेजमेंट, कलेक्शन अँड डिस्पोजल वगैरे, रिड्यूस, रिसायकल वगैरे थिंग्स. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये ग्रीन केमिस्ट्री काय, इट इज अ वे ऑफ थिंकिंग. Green chemistry is a way of thinking and is about utilizing the existing knowledge and principles of chemistry and other sciences to reduce the adverse impact on the environment. The green chemistry in day-to-day life, the dry cleaning of clothes आधी tetrachloroethane वापरला जायचा, but it contaminates the ground and it is also suspected carcinogen. Carcinogens are elements which causes cancer. The replacement of halogenated solvent by liquid CO2 केलं गेलं, which is less harmful to the ground. These days hydrogen peroxide is used for the purpose of bleaching clothes in the process of laundry. Bleaching paper पण हायड्रोजन पेरॉक्साईडने बनवतात. आणि आता सिंथेसिस ऑफ केमिकल, तर इथे CH3CHO is a new ethanol, that is a new commercially prepared by one-step oxidation of ethane in the presence of ionic catalyst in aqueous medium with the yield of 90%. तर हे इथेनॉल वगैरे वापरून त्यांच्या ऑक्सिडेशननी हे सीधा बनवलं कॅटलिस्ट. द ग्रीन केमिस्ट्री इन नटशेल is an effective approach which involves the reduction of material energy consumption and waste generation. या चॅप्टरमध्ये जस्ट 1 क्वेश्चन येतो आणि तो डिरेक्टली फ्रॉम लाईन उचलून देतो. तो 1 टाईम रीडिंग इनफ आहे अख्ख्या चॅप्टरची, पण नेसेसरी नाही आहे. जितकं मार्क केलं आहे तितकं 1 टाईम रीड करायचं.